आताची मोठी ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर दिसत आहे ती म्हणजे की 75% रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा. अग्रिम पीक विमा नवीन अपडेट. बघूया ही बातमी काय आहे नेमकं, समजून घेऊया. या ठिकाणी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना ही एक महत्त्वाची सुरक्षा यंत्रणा ठरली आहे. सप्टेंबर 2024मधील अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले, त्यामुळे या योजनेचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले. शेतकऱ्यांना वेळीच आर्थिक मदत मिळावी यासाठी राज्य सरकारने भरपाईच्या प्रक्रियेत सुधारणा केल्या आहेत. आता नुकसान भरपाई मिळवण्याची प्रक्रिया अधिक सोपी आणि पारदर्शक करण्यात आली आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना निसर्गाच्या अनिश्चिततेशी लढण्यास मदत मिळते. सरकारच्या या पावलामुळे अनेकांना मोठा आधार मिळाला आहे. सध्या पीक विम्याची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाई मिळू लागली आहे. यामुळे कोणत्याही मध्यस्थाची गरज उरलेली नाही आणि संपूर्ण प्रक्रिया अधिक पारदर्शक झाली आहे. सरकारनेही शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. नुकसानीची 75% रक्कम तातडीने मंजूर करून थेट खात्यात जमा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत वेळेत मिळत आहे आणि त्यांचे संकट काही प्रमाणात कमी होत आहे. पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी काही महत्त्वाच्या अटी पूर्ण करणे गरजेचे आहे. प्रथम, त्यांनी विमा पॉलिसी घेतलेली असावी, तसेच त्यांचा आधार क्रमांक त्यांच्या बँक खात्याशी जोडलेला असणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांचे बँक खाते सक्रिय असावे, जेणेकरून नुकसान भरपाई थेट त्यामध्ये जमा होऊ शकेल. पिकाच्या नुकसानीसाठी योग्य पुरावे आणि आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर करावी लागतील. शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांच्या सूचना आणि शेवटच्या तारखांबाबत सतर्क राहणे गरजेचे आहे. राज्य सरकारने नुकसानीचे योग्य मूल्यमापन करण्यासाठी विशेष पथकांची स्थापना केली आहे. या पथकांमध्ये कृषी विभाग, महसूल विभाग आणि विमा कंपन्यांचे अधिकारी सहभागी आहेत. ते थेट शेतात जाऊन पिकांच्या नुकसानीचा आढावा घेतात. प्रत्येक घटकाचा तपशीलवार अभ्यास करून अहवाल तयार केला जातो. या अहवालाच्या आधारे नुकसान भरपाई किती द्यायची हे ठरवले जाते. शेतकऱ्यांना योग्य भरपाई मिळावी यासाठी हा संपूर्ण प्रक्रिया काटेकोरपणे पार पडते. शासनाने ही पद्धत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राबवली आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे सरकारने नुकसान भरपाई वाटपाची प्रक्रिया सोपी आणि जलद केली आहे. शेतकरी आता ऑनलाईन पोर्टलच्या मदतीने आपल्या अर्जाची स्थिती सहज तपासू शकतात. यामुळे त्यांना कार्यालयांमध्ये वारंवार चक्रा मारण्याची गरज उरलेली नाही. डिजिटल प्रणालीमुळे कागदपत्रांची गरज कमी झाली असून संपूर्ण प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि प्रभावी झाली आहे. पूर्वीपेक्षा अर्ज मंजूर होण्याचा वेगही वाढला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना लवकर मदत मिळू लागली आहे. या आधुनिक प्रणालीमुळे भ्रष्टाचारावरही काही प्रमाणात नियंत्रण ठेवता येत आहे. सप्टेंबर 2024मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. सरकारने या नुकसानीच्या भरपाईसाठी उपाययोजना आखल्या असून त्यानुसार 75% रक्कम फेब्रुवारी 2025पर्यंत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. उर्वरित भरपाई विमा कंपन्यांकडून प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दिली जाईल. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत वेळेत मिळणार आहे. अनेक शेतकरी या नुकसानामुळे अडचणीत आले होते, त्यामुळे ही भरपाई त्यांच्यासाठी मोठा दिलासा ठरणार आहे. शेतकऱ्यांनी आपले बँक खाते वेळोवेळी तपासणे आवश्यक आहे, जेणेकरून कोणत्याही अडचणीशिवाय सरकारी अनुदाने किंवा नुकसान भरपाई मिळू शकेल. तसेच आधार क्रमांक खात्याशी जोडले आहे की नाही हेही तपासून घ्यावे. त्या स्थानिक कृषी कार्यालयाशी सतत संपर्क ठेवून सरकारी योजनांची माहिती घेणे महत्त्वाचे आहे. कोणत्याही अनुदानासाठी किंवा भरपाईसाठी आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर करावीत, अन्यथा प्रक्रिया लांबू शकते. आपल्या अर्जाची स्थिती काय आहे आणि भरपाई कधी मिळेल यासाठी वेळोवेळी अद्ययावत माहिती घेत राहा. राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यात विशेष समित्या नेमल्या आहेत. या समित्या नुकसान भरपाई वाटपाची प्रक्रिया योग्यरित्या पार पडते याची जबाबदारी घेतात. जर कोणाला कोणतीही अडचण येत असेल किंवा तक्रार असेल तर ती तातडीने सोडवली जाते. नागरिकांना कोणत्याही अडचणीशिवाय मदत मिळावी यासाठी हा प्रयत्न केला जातो. प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी सर्व माहिती ऑनलाईन पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे लाभार्थ्यांना आवश्यक ती माहिती सहज मिळू शकते. सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसोबतच अतिरिक्त मदतीसाठी विविध योजना जाहीर केल्या आहेत. यामध्ये पीक पुनर्प्राप्तीसाठी विशेष योजना आणि आर्थिक सहाय्य क्रमांकाचा समावेश आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांना शेती पुनरुज्जीवनासाठी आवश्यक मदत दिली जाणार आहे. तसेच आर्थिक संकटातून सावरण्यासाठी सरकारकडून अनुदान आणि कर्ज सवलती दिल्या जातील. शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी
आपल्या तालुका किंवा जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा. अर्ज प्रक्रिया सोपी करण्यात आली असून पात्र शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळू शकते. अग्रिम पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आर्थिक मदत ठरत आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीपासून संरक्षण मिळण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरली आहे. सरकारच्या नव्या नियमामुळे नुकसान भरपाई मिळण्याची प्रक्रिया अधिक सोपी आणि पारदर्शक झाली आहे. यामध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात पैसे जमा केले जातात. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत वेगाने मिळते. वेळेत मदत मिळाल्याने शेतीच्या पुढील कामांसाठी अडचणी येत नाही. तर शेतकरी मित्रांनो, ही होती आताची लेटेस्ट बातमी. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.